गुड मॉर्निंग, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आनंदात जावो, तुमच्या मनातले सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मी किचनमध्ये आलेली आहे. भाकऱ्या मी आधीच बनवून घेतल्या आणि आता मला अंडा तवा मसाला बनवायची आहे. ही रेसिपी आधीसुद्धा मी आपल्यासोबत शेअर केली आहे, त्यामुळे इथं मी थोडक्यात दाखवते. आणि हो, खास करून ही रेसिपी तव्यावर बनवली जाते, पण मी कढईचा वापर करते कारण तेलाचे शिंतोडे वगैरे पडतात आणि पुन्हा शेगडी आणि वरच्या ज्या टाईल्स लावलेल्या आहेत त्या खराब होतात, त्यामुळे इथे मी कढईचा वापर करते. तर इथं आपण पाहू शकता अंडा तवा मसाला खूप छान झालेला आहे, टेस्टी झालेला आहे. वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी अंडी पलटवून घेऊया. माझा स्वयंपाक झाला आणि पिलूला सुद्धा भूक लागलेली होती, तर तिला जेवण दिलं आणि प्रिशूसुद्धा उठलेली होती आणि ती छान तिचं खेळत होती. तर म्हटलं ती खेळते तोपर्यंत किचनमधली कामे आवरून घेऊया, म्हणजे माझी भांडी बाकी होती आणि पिलूचे पप्पा अजून आलेले नव्हते. पिलू होती तिच्याजवळ, तर म्हटलं पटकन भांडी घासून घेऊया. दुपारनंतर मी काही शूट केलेलं नव्हतं. आता संध्याकाळचे 5:30 वाजायला आलेले आहेत आणि माझी फरशीसुद्धा पुसायची बाकीच होती, त्यामुळे आता मी फरशी पुसायला घेते. जसं मला वेळ भेटतो तशी मी कामे करत असते. तर आता मी फरशी पुसून घेते आणि संध्याकाळी फरशी पुसून घेतली की खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि आता गरमीसुद्धा खूपच वाढलेली आहे, त्यामुळे पुसून घेतलं ते थोडासा थंडावा असतो, फरशी थोडीशी गार होते. तर इथे मी पूर्ण घरात व्यवस्थित अशी फरशी पुसून घेते. आणि हो, कधी कधी फरशी मी बसूनसुद्धा पुसून घेत असते. बसून पुसलं की कानाकोपरासुद्धा व्यवस्थित असा क्लीन होता आणि त्यात आपला व्यायामसुद्धा होतो. पूर्ण घर व्यवस्थित असं पुसून घेतलं. त्यानंतर कपडेसुद्धा सुकलेले होते, तर चला ते सुद्धा सोबतच उचलून घेऊया. आणि आमच्याकडे रस्ता जवळच आहे, त्यामुळे वाहनेसुद्धा चालूच असतात आणि त्यामुळे धूळ खूप जमा होते, कपड्यांवर सुद्धा असते. कपडे उचलून घेते, त्यानंतर ते सगळे कपडे मी व्यवस्थित असे झटकून घेणार. संध्याकाळची सगळीच कामे आवरून घेतली. स्वयंपाकसुद्धा मला करायचा आहे, पण त्याआधी मस्त गरम गरम अशी चहा बनवलेली आहे. तर या तुम्हीसुद्धा चहा प्यायला. त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले. संध्याकाळचं जेवण अगदीच माझ्याकडे हलकं फुलकं असतं, तर आज मी वरण भात बनवते. भात आधीच बनवून घेतला आणि एकीकडे वरणसुद्धा मी शिजवून घेतलं. तर चला आता वरणाला फोडणी घालूया. आणि वरणसुद्धा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी फोडणी घालत असते,
कढईमध्ये तेल टाकूया आणि ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकूया. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेला लसूण तसेच काही हिरवे मिरची टाकूया आणि ते व्यवस्थित असं भाजून घेऊया. ते भाजून झाल्यावर हळद टाकूया. अगदी चिमूटभर हळद टाकायचं आहे कारण वरणामध्ये सुद्धा मी हळद टाकलेलं होतं. त्यानंतर शिजवून घेतलेलं वरण टाकूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीने बनवलेलं वरण खूपच छान लागतं आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं. तर चला, सोबतच आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवूया. आय होप आपल्याला नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओही आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.